गुड मॉर्निंग गाईज, आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज आहे मंडे आणि जे काही सुट्ट्या होत्या ते सुट्ट्या पूर्ण झाल्या आमच्या म्हणजे सगळ्यांच्याच होत्या. 15 ऑगस्टपासून मग सॅटर्डे आला, मग संडे आला आणि आज आहे 18 तारीख मंडे. आणि बघा इथं कॉफी पित आहे, माझ्यासाठी पण कॉफी पितो आम्ही आणि निघतो लवकरात लवकर ऑफिससाठी. चल जाऊ का, बाय. काहीच ऑफिसला पोचलो आहे मी, 9:25ला पोचलो आहे. चला आता मी जातो, माझं ऑफिसचं काम करतो. आणि जस्ट मी पप्पांना फोन केला आणि पप्पा पण पोचले आहे वर्धाला. काहीच जस्ट कॉल केला त्यांना, ते पोचले आहे. नाश्ता वगैरे झाला आहे त्यांचं. म्हटलं लक्ष द्या म्हटलं तुम्ही. आता मी जातो ऑफिसला. त्यांना आता टी ब्रेकला फोन करतो. तुम्हाला पण टी ब्रेकला भेटतो मित्रांनो. 2 दिवस मजा आली. 15 ऑगस्ट सॅटर्डे तर ऑफिसमध्येच गेला आणि कालचा संडे. कालचा ब्लॉग काढायला एकतर मजा आली मला. 2 ब्लॉग काढायला भेटले, एक पथकचा आणि एक गौतमी पाटीलचा. मित्रांनो जातो मी, तुम्हाला टी ब्रेकला भेटतो. हे काहीच ब्रेक झालं आहे मला. आता चाललो आहे मी पोहा खायला आणि पाऊस पण चालू झाला आहे काहीच. काही नाही, फ्लोअरवर प्रदीपासून मी बसून होतो. का रात्रीच्या गोष्टी करत होतो आम्ही. गौतमी पाटील आली होती, स्वतःच्या गोष्टी चालू होत्या आणि तो आला होता. माझा फोन म्हणजे शूट करायसाठी आला होता तो. थँक्यू म्हटलं त्याला शूट करून देतो. ॲक्च्युली काय होतं काहीच माहिती आहे का, मी पथक वाजवायला जातो आणि मला वाजवायसाठी म्हणजे मी वाजवतो आणि माझा फोन हँडल करायसाठी, माझे फोटोज व्हिडिओ काढायसाठी कोणी नव्हतं. तर काल त्याला कॉल केला तर तो आला. काल मस्त मजा केली आम्ही. एका दिवशी 3 ब्लॉग केले गाईस. एक पथकचा ब्लॉग केला आहे मी आणि एक गौतमी पाटीलचा ब्लॉग केला आणि एक तो ज्या दिवसाचा ब्लॉग केला होता तो आला ब्लॉग, कालचा ब्लॉग म्हणजे गाईस. तर गाईस मी आता नाश्ता करायला जातो. नाश्ता करतो आता. थांब ओय आरती थांब की. काल कुठं होती? कुठं काल होतं की खराडीला मी. एक गौतमी पाटील आली होती ना, गौतमी पाटील आली होती ना. मी नसते जाते. हा तर अरे बघायला नाही, तिथं वाजवायला गेलो होतो ॲक्च्युली. हां तिथं वाजवायला गेलो होतो आम्ही. काय विदर्भ आहे बेबी. कधी आली आहे का तू तिकडं? कधी आली आहेस का तिकडं? ते तिची वहिनी आहे. नाही तिची वहिनी नाही, ननंद. सॉरी तिची वहिनी आता. अच्छा, नागपूरकडची आहे, तेव्हा ती कळेल तुला. नाही हे बाय पुण्यामध्ये काय ऊन नाही काय नाही. आमच्या विदर्भात पण भाजून तरी जाशील. इकडे असं नॉर्मली वातावरण आहे. आता पण पप्पाला फोन केला ना तर काय बोलणार, कूलरमध्ये बसून. ऊन आहे तिकडे. अरे लय ऊन आहे तिकडे. तिथं काय काल सांगू पण माझ्या चला गाईज गरमागरम आता पोहे करू आणि पावसाचं पण वातावरण झालं आहे. आता पोहा गाईज मस्तपैकी माझा नाश्ता झाला आहे. आता पार्किंगमध्ये आहे मी. आता असं उभा आहे इथं आणि कुत्रं पण आहे इथं. हे मस्त शांतपैकी आहे. इथून कार आली आहे एक. काही नाही, थोड्या वेळामध्ये आता जातो मी. सो वसीम सर हे आमचे टीम लीडर आहे, वसीम सर. सो आम्ही आता अंदर जातो. तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो. इसका बड़ा नाम है, मिक्स सब्जी है. मिक्स हो ना.
बापरे काहीच माझं जेवण झालं आहे. सो आता मी जातो. तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो 7-7:30 वाजता. बाहेर इतर पाऊस पण चालू आहे गाईस. चला भेटतो तुम्हाला 7:30 वाजता गाईस. फ्लोअरवर अंदर जाण्याच्या अगोदर गाईस पाणी भरून घेतो. पाणी लागते एकतर प्यायसाठी. हे गाईस ऑफिस झालं आहे 7:30 वाजता. आता मला प्रॅक्टिसला जायचं आहे आणि आज एक गोष्ट घडली आहे गाईस. सो तुम्हाला सांगतो मी. सध्या तर प्रॅक्टिस वगैरे करून मी घरी जातो आणि तुम्हाला सांगतो की काय झालं आहे. चला जातो सगळं पहिले घरी. गाईस माझी पथकची प्रॅक्टिस झाली आणि मी आलो आहे घरी. आणि रोहित ताई आज काय झालं माहिती आहे का? होय आज मला फायनल वॉर्निंग लेटर दिलं आहे. अरे काय झालं होतं माहिती आहे का? एक कॉल होता. तर मी 16 तारखेला ती टॅग केली आहे. तर तो कॉल आहे ना तो 27 तारखेचा मागच्या महिन्याचा. त्या ह्याच्यामध्ये ते बोलते की नॉट एलिजिबल केस आहे म्हणते. सो तुला वॉर्निंग लेटर दिलं. कसं वाटतंय? मस्त चांगलं. सोडून द्यायचं ऑफिसचं टेन्शन ऑफिसमध्ये, घरचं घरी. येस ऑफिसचं टेन्शन ऑफिसमध्ये. सो गाईज आज फायनल मला वॉर्निंग लेटर मिळालं आहे. जाऊ द्या भेटलं काय आहे असं भेटलं आहे वॉर्निंग लेटर. जाऊ द्या असं काय आहे. चल ना मी जेऊ का? तू नाही जेवते? ठीक आहे मी जेवण करतो गाईस. मला खूप भूक लागली. काही जेवणामध्ये मस्त डाळ बनवली वाटते. गरम डाळ बनवली गाईस. गरम जेवण आहे. जेवण करतो मी. गरम डाळ आहे. गरम भात पण आहे आणि चपात्या पण 2 उरल्या होत्या. तो त्याला पण गरम केला. सो मी जेवतो. जेवण झाल्यानंतर भेटतो तुम्हाला. गाईस ताई झोपायला गेली आहे आणि मी आता बसून आहे थोडा. इथं 12 वाजले आता गाईस. सो गाईस आजच्या ब्लॉगमध्ये गाईस काय झालं माहिती आहे का? मला आज वॉर्निंग लेटर इश्यू केलं आहे. फायनल वॉर्निंग लेटर. 3 टाईम असतात ते. फर्स्ट झाला आहे, सेकंड पण झाला आहे आता आणि थर्डमध्ये डायरेक्ट टर्निमेट राहणार. टर्निमेट म्हणजे गाईस मला त्या कंपनीतून बाहेर काढून देणार. सो असं झालं आहे. इश्यू काय झाला होता गाईस माहिती आहे का? की एक कस्टमर होता. कस्टमरला म्हणजे काय होतं, 1 मिनटं मला आठवण करू द्या. की ज्या दिवशी मला टॅग करायची होती, जी लीड टॅग करायची होती, ती लीड मी टॅग नाही केली. ती मागच्या महिन्यामध्ये जो कॉल झाला होता त्या कॉलमध्ये कस्टमर बोलत आहे की मला लोन नको. सो बट मी टॅग केली. मी ॲक्सेप्ट करतो की माझी याच्यामध्ये चुकी आहे, की माझी चुकी झाली आहे. बट ते क्वालिटीवाली मॅडम बोलली की नाही तुला वॉर्निंग लेटर इश्यू. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही, देऊन द्या म्हटलं. बघा गाईस वॉर्निंग लेटर 1 द्या, 2 द्या, 3 द्या, काही फरक नाही पडत. काही हरकत नाही, द्या, काही हरकत नाही. काही नाही घाबरायचं नाही की वॉर्निंग लेटर दिला आता कसं होणार काय होणार. काय घाबरायचं नाही. आपलं जे काही काम आहे कंटेंट आहे आपलं कंटेंट करायचं. आपण आपली ब्लॉग करायची. एवढं वॉर्निंग लेटरसाठी घाबरायचं नाही. भेटलं वॉर्निंग लेटर काही नाही, कशाला घाबरायचं. नाही तर दुसरीकडे जाऊ, काही हरकत नाही. झालं ना 1 वर्ष एक तर पहिलेच आपल्याला या कंपनीमध्ये. तेच मित्रांनो. सो मित्रांनो झालं आहे मला फायनल वॉर्निंग लेटर भेटलं आहे. परत मी चुकी नाही करणार. सो असा झाला मित्रांनो आजचा ब्लॉग असा होता. सो मित्रांनो मी आता आराम करतो. ताई पण झोपली आहे, मी पण आता झोपतो. 12 वाजले आहेत तर गाईस. उद्या सकाळी उठायचं, परत ऑफिसला जायचं आहे. आणि आज मग पप्पा पोचले आहेत तर घरी तेच. आणि मला वॉर्निंग लेटर पण भेटलं आहे. चला मित्रांनो जातो मी आता झोपतो. सो मित्रांनो ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. गुड नाईट अँड बाय.